आपल्या मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या ज्यांच्या कार्यक्रमाने तुम्ही सगळेजण निश्चित पद्धतीनं समृद्ध होणार आहात त्या डॉक्टर आदितीताई काळमे, सविताताई कारंजकर, मदनेताई, ज्यांच्या मार्गदर्शनाचं कायमच आपल्याला रसपान करण्याची संधी उपलब्ध असते, ते आपले आजोबा पालक जी पद्माकरजी पाठकजी, ज्या अनेक संस्थांवर कार्यरत आहेत आणि सातत्याने सामाजिक कामात याही वयात तरुणांना लाजवतील तितकं चांगलं योगदान ते देत आहेत. आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल ज्योतिजी, शिल्पादी, आपल्या गुरुकुलच्या प्रमुख रमणीदी आणि संदीप दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व हिंदवी पब्लिक स्कूलचे टीचर्स, ऑल स्टुडंट्स. जसं आता आपल्याला प्रास्ताविकात आणि मनोगतातनं कळलं की ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे तो आपण मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. खरं तर अशा व्यक्तिमत्वांचा सातत्यानं अभ्यास करणं हे आपल्या या वयोगटातलं आता कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. नवीन आपली पहिलं प्राधान्यक्रम असलं पाहिजे असं आपण प्रत्येकाने आता लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचं मुख्य कारण असं आहे की एखादं व्यक्तिमत्व ज्यावेळेला घडत असतं त्यावेळेला त्यांचा प्रवास हे तुमच्या वयोगटातूनच सुरू झालेला असतो. आपल्याला माणसं मोठी झाल्यावर असं वाटतं की ती अचानक मोठी झाली, मात्र तसं नसतं. तुमच्यासारखंच लहानपणी शिकत पडत चुकत ही व्यक्तिमत्व मोठी झालेली असतात. गजानन रंगनाथ शिरवाडकर असा या महान व्यक्तिमत्वाचा जन्म झाल्यानंतर त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांनी ठेवलेलं नाव होतं. मात्र त्यांचे काका एक्सपायर झाल्यामुळे काकूंनी त्यांना दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर असं झालं. लहानपणी घरात सगळे त्यांना तात्या म्हणायचे. आज आपल्याला माहिती आहे आपल्या भारतीय संस्कृतीत परंपरा आहे की मोठ्या भावाला आपण नावानं कोणी घरात हाक मारत नाहीत, असं आदरार्थी एखादं नाव ते त्यांना दिलं जातं. पण ते तात्या साहेब असा त्यांचा जो प्रवास झालेला आहे तो त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं करून घेतलेला आहे. अत्यंत साहित्यावर मनोभावे ज्यांनी सेवा केली, खऱ्या अर्थाने त्यांना सरस्वतीचा पुत्र म्हणावा असं साहित्यात काम ते केलेलं आहे त्यांनी. आणि त्यामुळं त्यांच्या स्मृती दिनाला मराठी राजभाषा गौरव दिन म्हणावं इतकं साहित्यातलं काम त्यांचं मोठं आहे. आपल्या सुरुवातीच्या काळात ज्या त्यांनी लेखन केलं त्यावेळेला लगेच कोणी त्यांना पायघड्या घातलेल्या नाहीत. आपल्याला असं वाटतं की आपणच फार मोठा संघर्ष करतोय. आपला संघर्ष काय असतो तर चुकून आज डबा विसरला तर आपल्याला उपासमार होती, पण दिदी आपल्याला डबा देतात. आपलं आईबरोबरचं भांडण काय असतं, नवीन ड्रेस हवाय किंवा मला मोबाईल हातात पाहिजे. पण त्या काळातले संघर्षाचे टप्पे फार वेगळे होते. पारतंत्र्याचा काळ होता, नंतरची काही युद्ध होती आणि आयुष्याचा संघर्ष करत करत ही व्यक्तिमत्व घडत असताना साहित्याची उपासना करणं हे त्यांचं दिव्यत्व आहे असं मला वाटतं. ज्यांना ते आपला आदर्श मानायचे ते गोविंदाग्रज यांच्याकडून प्रेरणा घेऊन राम गणेश गडकरी त्यांनी स्वतःचं नाव काय असावं लिखाण करताना ठरवायचा प्रयत्न केला. आज आपण बघतो की आपल्यातला प्रत्येक जण माझं नाव मोठं झालं पाहिजे हे प्राधान्यक्रमाने विचार करत असतो. शक्यतो आपण जे राजकीय दृष्ट्या व्यक्तिमत्व बघतो त्यांचा तर आग्रह हाच असतो की माझं नाव, माझा मोठेपणा, माझा गवगवा झाला पाहिजे. पण त्या भावंडांच्यातलं एकाचं नाव घेऊन मी माझं लिखाण करेन असं त्यांनी स्वतः ठरवून सुरुवातीला त्यांचा धाकटा भाऊ असलेला केशव ते केशवाग्रज अशा नावानं लिखाण करायला सुरुवात केली आणि धाकटी बहीण कुसुम तिचं नाव, तुझा थोरला भाऊ म्हणून कुसुमाग्रज अशा 2 नावांनी सुरुवातीला ते लेखन करत होते. त्यांचं जे जे वेगवेगळ्या मासिकात नियतकालिकाच्या वेगवेगळ्या कविता येत होत्या ते द्यायचा प्रयत्न करत होते, या दोन्ही नाव घालून देत होते. मात्र त्यांची पहिली जी कविता प्रकाशित झाली ज्योत्स्ना प्रकाशाची, त्याला खेळायला जाऊया चला, या कविता जी प्रकाशित झाली त्याच्या खाली त्यांनी कुसुमाग्रज हे नाव लिहिलं होतं योगायोगानं आणि तेव्हापासून ते कुसुमाग्रज म्हणून समाज मान्यता त्यांना पावली. म्हणजे एखाद्या लेखकाचा प्रवास, एखाद्या साहित्यिकाचा प्रवास कसा वेगवेगळे वळण घेत 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 एका यशस्वी टप्प्यावर जातो. आणि आत्ताच कोणीने सांगितले की एका ताऱ्याला त्यांचं नाव देण्यापर्यंत त्यांचं एकूण स्वतःचं नाव लौकिक वाढला. मला असं वाटतं ताऱ्याला नाव देणं हे जितकं योग्य आहे, साहित्यातला ध्रुव तारा म्हणून ज्यांना ओळखलं जाऊ शकतं असं हे कुसुमाग्रजांचं व्यक्तिमत्व आहे. मी आज सकाळी सुद्धा ज्यावेळेला वाचनालयाचा कार्यक्रम झाला त्याला आमचे संचालक एक पाठकजी सर त्यांना असं म्हटलं की आपल्या सगळ्या मुलांच्या पुढं सातत्यानं हे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. म्हणून परवा आदितीताईंना अशी विनंती केली की त्यांचा अत्यंत उत्कृष्ट साहित्यातला हा जो अलंकार त्या तिघींनी मिळून निर्माण केलाय तो आपल्या विद्यार्थ्यांकडे आपण सादर करावा. विद्यार्थ्यांना रसग्रहण कसं असतं, अभिवाचन कशाला म्हणतात, कविता वाचन कसं असतं हे बरेचदा कळतच नाही. पण ह्या निमित्तानं आपली यातली आवड कशी निर्माण होईल हे सातत्यानं हिंदवी पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत असतं. आज हे सगळे मान्यवर हिंदवीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले. पुढचा अर्धा तास साहित्याची दिवाळी आपण सगळ्यांनी एका अर्थानं साजरी करायचे.
तुम्हा सगळ्यांनी मी या निमित्तानं असं सूचित करेन की या तिघी जणींची मांडणी काय आहे, वाचन कसं करतायत, शब्दफेक कशी होतीये, कुठल्या शब्दावर जोर देतायत, कुठल्या शब्दांचे अर्थ काय आहे, कोणता शब्द जर अवघड वाटला न समजणारा असला तो लक्षात ठेवा, नंतर वर्षादींना रामेश्वरीदींना विचारा. अशा पद्धतीने लक्ष ठेवून हे सगळं साहित्याचं तुम्ही ग्रहण करावं. नंतर पाटणची सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण एका अर्थानं जरी आपली इंग्रजी माध्यमाची शाळा असली तर आपण कायम संस्कृतीची कास धरून आपली सगळी वाटचाल राहिलेली आहे आणि ते संस्कृतीचं जतन व्हावं यासाठी हिंदवी सातत्यानं प्रयत्नरत असतील. आज बरेचदा असं होतं की आपल्याला सोपे सोपे शब्द उच्चारतानाही अडचण होतीये. शब्द आपल्याला माहित नाही, त्यांचा वापर कसा करायचा, कुठल्या शब्दाचा अर्थ काय, हे सगळं करत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही जर भाषा समृद्ध झाली, आपण भाषेने जर प्रगल्भ झालो तर आपण आपले विचार अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. या सगळ्या व्यक्तिमत्वाचा पाया हे उत्तम पद्धतीचं भाषेचं ग्रहण करता येणं हा आहे. त्यामुळे आज एक चांगला साहित्याचा अलंकार मी म्हटल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांपुढे सादर होणार आहे. सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो, आभार मानतो की आपण हिंदवी परिवारातले घटक या ठिकाणी उपस्थित झालेला. तुमच्याही सादरीकरणाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.